श्रोते हो नमस्कार. आकाशवाणीच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. अर्थविशेषच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहात अर्थव्यवस्थेत घडणाऱ्या विविध घडामोडींबाबत. भारताच्या उद्योग क्षेत्रातील आजवरच्या सर्वात मोठ्या विलिनीकरणाची घोषणा सोमवारी देशातील गृहवित्त क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी HDFC लिमिटेड आणि खाजगी क्षेत्रातील अग्रेसर बँक असलेल्या HDFC बँकेनं केली. या कंपन्यांच्या विलिनीकरणातून जागतिक आघाडीच्या अव्वल 100 कंपन्यांच्या पंक्तीत HDFC बँकेला जागा मिळवता येणार आहे. भारतीय वित्तीय संस्थेसाठी ही मोठी घटना असेल. HDFC लिमिटेड आणि HDFC बँक यांचं हे विलिनीकरण रिझर्व्ह बँक आणि अन्य नियामकांच्या सर्व मंजुरी आणि परवान्यांचे सोपस्कार पूर्ण करून आर्थिक वर्ष 2023-24च्या दुसऱ्या अथवा तिसऱ्या तिमाहीपर्यंत मार्गी लागणं अपेक्षित आहे. HDFC बँकेला उभयतांच्या एकत्रित मोठ्या ताळेबंदाचा फायदा होईल, ज्यामुळे मोठ्या रकमेचे कर्जाचे व्यवहार शक्य होऊ शकतील आणि भारतीय अर्थव्यवस्थेत कर्जाचा प्रवाह सक्षम होण्यासाठी पतवाढीचा वेगही सुधारेल असा विश्वास HDFCनं यासंबंधी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात व्यक्त केला आहे. सरकारी मालकीच्या स्टेट बँकेपाठोपाठ देशातील ती दुसरी सर्वात मोठी बँक असेल, तर देशातील तिसरी मोठी बँक असलेल्या ICICI बँकेच्या तुलनेत तिचे आकारमान दुप्पट असेल. अर्थात या व्यवहारासाठी सर्व नियामक आणि तांत्रिक बाबींची या कंपन्यांना पूर्तता करावी लागेल. HDFC बँकेच्या या विलिनीकरणाचं भांडवली बाजारांनी जोरदार स्वागत केलं. या विलिनीकरणाच्या बातमीमुळे भांडवली बाजारात उत्साहाचं वातावरण दिसलं. आर्थिक नवीन वर्षाची सुरुवात त्यामुळे दमदार झाली, परंतु त्याच वेळेस आंतरराष्ट्रीय कारणांमुळे भांडवली बाजारात अस्थिरता निर्माण झाली. एकीकडे जागतिक आरोग्य संघटनेनं करोनाविषयक सतर्कतेचा इशारा दिला आहे, दुसरीकडे अमेरिकेतील महागाई नियंत्रणासाठी फेडरल रिझर्व्हनं पतधोरण आणखी कठोर करण्याचे संकेत दिले आहेत. भारतातही रिझर्व्ह बँकेकडून पुन्हा एकदा व्याजदर वाढवले जाण्याची शक्यता आहे. एकूणच या स्थितीबद्दल बोलताना अर्थतज्ञ उदय तारदाळकर म्हणाले, सोमवारी सकाळी कॉर्पोरेट जगतात एक स्थित्यंतर घडलं, ज्याला महामर्जर म्हणतो. असं एक दोन कंपन्यांचं एकत्रीकरण म्हणजेच HDFC लिमिटेड आणि HDFC बँक यांनी जाहीर केलं. ह्यामध्ये दोन गोष्टी स्पष्ट झाल्या की एक उत्कृष्ट बँक आपण म्हणू शकतो जी प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहे आणि ज्या कंपनीनी वर्षानुवर्ष लोकांच्या घराचं स्वप्न पूर्ण केलं अशी HDFC लिमिटेड, या दोन कंपन्यांनी आता मर्ज करायचं ठरवलं एकमेकांमध्ये आणि अर्थात या गोष्टींसाठी सुमारे 1.5 वर्षाचा कालावधी लागणार आहे. पण ह्यामुळे आपण असं म्हणू शकतो की शेअर बाजारात एक प्रकारची संजीवनी मिळाली सकाळी आणि त्याची आता घोडदौड चालू राहिली. थोडंफार प्रमाणात ज्याला आपण प्रॉफिट बुकिंग म्हणतो ते झालं, पण 60,000ची एक जी पातळी होती ती सेन्सेक्सनी परत पार केली आणि एकूणच तेजीचं वातावरण बाजारात निर्माण झालं आहे. वस्तुस्थिती बघितली तर असं दिसतंय की महागाईचा भडका अख्ख्या जगात उडलेला आहे, त्याला भारत अर्थातच काही अपवाद नाही आहे आणि वाढत्या सगळ्या वस्तूंच्या किमती आणि अर्थातच एक मोठी डोकेदुखी म्हणजे पेट्रोल म्हणजे खनिज तेलाचे भाव, या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण बघितलं तर मार्केटमध्ये मात्र मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक चालू आहे आणि त्यासाठी आत्ताच आपल्या वित्तमंत्री निर्मला सीतारामन मॅडमनी सुद्धा सांगितलं की परदेशी संस्था जरी पैसे घेऊन जात असले तरी भारतीय गुंतवणूकदार आहे त्याला आपल्या बाजारावरती एवढा विश्वास आहे, त्यामुळे आपल्या मार्केटमध्ये मात्र ही गुंतवणूक अशीच चालू राहते आणि त्याचा धक्का बसलेला नाही. म्हणजे आपल्याला माहिती आहे 2008ला असा मोठा प्रकार झाला होता जेव्हा मोठ्या प्रमाणात वित्तीय संस्थांनी जेव्हा पैसे भारतातून बाहेर नेले तेव्हा बाजार कोसळला होता, पण तशी परिस्थिती आता नाही. अर्थात गेल्या 1.5 ते 2 वर्षांचा इतिहास बघितला तर प्रत्येक महिन्याला नवीन डीमॅट अकाउंटची खाती उघडली जात आहेत आणि तीसुद्धा मेट्रो शहरातून नाही तर इतर शहरातून आणि त्यात तरुण वर्ग या मार्केटकडे आकर्षित जात आहे असं एकंदरीत चित्र दिसतंय. आणि अर्थातच मोठ्या प्रमाणावरती जी PLI स्कीम सरकारने आणली गेल्या 1.5 वर्षापूर्वी त्याचं एक प्रत्यंतर दिसतंय की ज्या ऑर्गनाइज सेक्टरमधल्या ज्या कंपन्या आहेत त्यांचा जो आपण परफॉर्मन्स बघितला तर तो व्यवस्थित चालू आहे. मग डिफेन्स क्षेत्र असून दे कुठलेही क्षेत्र असून दे,
आणि त्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर ही मार्केटची जी घोडदौड आहे ती विक्रमीच होते आणि मोठं सावट जे युद्धाचं आहे ते असून सुद्धा विशेष की अशा प्रकारे भारतामध्ये मात्र शेअर बाजार स्थिरावला तर आहेच, त्याशिवाय त्यांनी एक नवीन उंची पण गाठली आहे. अर्थात गुंतवणूकदारांना ह्यामध्ये एक सबुरीचं धोरण आखायला लागेल की अशा वेळेला काही ज्याला आपण पावसाळी छत्र्या किंवा ओळंबी किंवा मशरूम म्हणतो अशा काही कंपन्यांचे भाव वाढतात आणि तिथे काही तथ्य नसतं, तर तशी गुंतवणूक करताना सांभाळून करावी लागेल. पण ढासळते जे व्याजदराची एकंदरीतच परिस्थिती बघता आता मला वाटतं जास्तीत जास्त हा गुंतवणूकदार इक्विटी मार्केटकडे आकर्षित होत चालला आहे आणि मग अर्थातच त्यासाठी दरवेळेला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ही उंची आणि भरारी मिळते, कधी फार्मा कंपन्या, कधी IT कंपन्या. पण एक ज्याला आपण म्हणतो की सजगतेने जर गुंतवणूक केली तर या मार्केटमध्ये गुंतवणुकीला नक्कीच फायदा होईल. अर्थात महागाई आणि जे आपण म्हटलं की खनिज तेलाचे भाव ह्याच्यावरती सरकार काय उपाय करतं हे बघणं महत्त्वाचं आहे. आता अर्थातच 2 दिवसांनी वित्तीय धोरण आपली रिझर्व्ह बँक जाहीर करेल आणि त्याशिवाय रशियन सरकारबरोबर काही धोरणात्मक चर्चा चालू आहे असं काही वृत्तातून समजतंय की ज्यायोगे भारताला कमी दरात खनिज तेल मिळू शकेल आणि अर्थातच या सगळ्या गोष्टींवरती एकूणच गुंतवणूकदारांचा प्रभाव राहील यात काही शंका नाही. श्रोते हो, दरवर्षी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुद्रा आणि पतधोरण जाहीर करत असतं. या धोरणाचा आढावा दर 2 महिन्यांनी जाहीर केला जातो. पूर्वी मुद्रा आणि पतधोरण ठरवण्याची संपूर्ण जबाबदारी रिझर्व्ह बँकेकडे होती, परंतु आता हे धोरण मुद्रा धोरण समिती ठरवतं. मुद्रा धोरण समितीमध्ये 3 सदस्य सरकार नियुक्त आणि 3 सदस्य रिझर्व्ह बँकेचे प्रतिनिधी असतात. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची बैठक आजपासून सुरू झाली. रशिया युक्रेन युद्ध, वाढती महागाई अशा आव्हानांचा सामना अर्थव्यवस्थेला करावा लागतो आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक धोरणात्मक दरांमध्ये वाढ करेल अशी अपेक्षा आहे. मागील 10 धोरण आढाव्यांमध्ये समितीनं रेपो दरांमध्ये कोणताही बदल केलेला नव्हता. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हे दर कमी केले गेले होते. नवीन आर्थिक वर्षाचं पहिलं धोरण ठरवताना समितीला आपल्या अर्थव्यवस्थेसमोर असलेल्या आव्हानांचा विचार करणं भाग पडेल. या संदर्भात अधिक चर्चा करत आहेत अर्थक्षेत्राचे अभ्यासक आशुतोष टिळक. कुठलीही अर्थव्यवस्था वाढीसाठी किती प्रमाणात वित्तपुरवठा आणि काय दराने वित्तपुरवठा दिला जातो आहे, जी जोखीम अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी कारणीभूत असते, जी जोखीम कुठलाही व्यवसाय घेत असतो त्याला योग्य प्रमाणात आणि योग्य व्याज दराने वित्तपुरवठा होणं आणि तो करवणं हे त्या अर्थव्यवस्थेमध्ये खूप मोठं काम असतं, जे अनेक वेळेला भांडवल बाजार आणि बँका किंवा ज्याला कर्ज किंवा ज्याला डेट मार्केट, बॉन्ड मार्केट असं म्हणतात, ते करत असतं. आणि याचाच एक वापर करून घेऊन आजच्या समाजामध्ये किंवा आधुनिक अर्थशास्त्रामध्ये किंवा ज्याला सेंट्रल बँकांचं इकॉनॉमिक्स म्हणवलं जातं त्याच्यामध्ये महागाईला कंट्रोल करण्याचा एक घटक किंवा एक टूल म्हणून वापरला जातो. अनेक साऱ्या सेंट्रल बँका ह्या डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली सरकारशी संबंधात असतात. त्या अनेक साऱ्या बँकांना पतपुरवठा करत असतात. त्या अनेक साऱ्या सरकारी संस्थांना पतपुरवठा करत असतात. जसं अमेरिकेमध्ये फ्रेडी मॅक, फेनी मे आहेत, भारतामध्ये SBI आहे, HDFC सारख्या मोठ्या संस्था आहेत. आणि या बँकांना काय व्याजदराने कर्ज दिलं जातं किंवा सरकारला त्यांच्या होणाऱ्या अनेक साऱ्या खर्चांसाठी नेमकं काय व्याजाने कर्ज दिलं जातं आणि त्याच्यावर जो भाव काय ठरतो, कारण सरकार हे कुठल्याही परिस्थितीमध्ये पैसा परत न देण्याची जी जोखीम असते ती शून्य असते. भारत सरकारने जर रुपयाच्या भावाने कर्ज काढलं असेल, रुपयामध्ये कर्ज काढलं असेल, तर ही जोखीम की भारत सरकार ते परत देणार नाही ही शून्य आहे. अमेरिकेचं सरकारने डॉलरमध्ये काढलेलं कर्ज त्यांच्या बँकरला परत न मिळण्याची शक्यता शून्य आहे आणि याचाच वापर केला जातो की या शून्य जोखमीच्या कर्जाचा व्याजदर नेमका काय. शून्य जोखीम म्हणजे एका अर्थाने त्याच्यामध्ये महागाईची जोखीम पण धरली जाते आणि ज्या वेळेला कुठलाही व्याजदर ठरतो तेव्हा त्याच्यामध्ये अनेक साऱ्या जोखमी घेतल्या जातात. देशाची असलेलं एक किंमत किंवा त्या देशाच्या बाजारामध्ये असलेला पतपुरवठा किती इझिली अवेलेबल होतो, किती सामान्यपणे दिला जातो, ठेवीदारांना द्यायचे जे काही रिटर्न असतात ते किती असलं पाहिजे, एक देश म्हणून
त्या देशाचं असलेले रिस्क, त्याच्या पॉलिटिकल रिस्क ज्या काय असतात याचा याच्यामध्ये येतो. आणि म्हणून जेव्हा याचा बोलणं चालू केलं जातं तेव्हा आजच्या काळामध्ये आपल्या भारताच्या मुद्रा धोरण समितीच्या समोर असलेली आव्हानं, त्याचे धोके, त्याच्या जोखमी नेमक्या काय काय आहेत. सगळ्यात मोठी आत्ताच्या लेवलवरची जी जोखीम आहे ते रशिया आणि युक्रेनचं युद्ध आहे. रशिया हा जगातल्या एका फार मोठ्या तेल उत्पादक देशांपैकी आहे आणि युरोपातल्या अनेक साऱ्या देशांपैकी मी काल का परवा पाहिलं 5 देशांची त्यांच्या ऊर्जा साधनाची 100% गरज रशिया पुरवतो. जर्मनी सारख्या मोठ्या अर्थव्यवस्थेला युद्धाच्या आधीपर्यंत 55% खनिज तेल, नैसर्गिक वायूची गरज रशिया पुरवत होता. आणि फ्रान्स सारख्या देशांनाही मोठ्या प्रमाणात ते होतं. अमेरिकेची स्वतःची उत्पादन क्षमता मोठी असून देखील 2% त्यांना रशियाकडून घेतलं जात होतं. त्यामुळे या युद्धामुळे, रशियावरच्या निर्बंधामुळे तो एक घटक मागे मागे सरकत चालला आहे. यामुळे खनिज तेलाच्या किमतीतही वाढ अपेक्षित आहे. आणि कोरोनाच्या नंतरच्या काळात जी काय एक मागणी वाढली होती मोठ्या प्रमाणावर, ज्याला पेंट अप डिमांड म्हणवलं जात होतं, की मला 2020 ते 2022च्या मधल्या काळामध्ये जे काय करणं गरजेचं होतं पण मी ते पुढे ढकल, ते कधी ना कधी येणार आहे समोर. ती आलेली वाढलेली मागणी, पण पुरवठा तेवढा नाहीये, कारण त्याला सप्लाय लाईन्स म्हणले जातात, ज्याला तुमच्यापर्यंत येण्याचे लॉजिस्टिक्सचे मार्ग, तुमच्यापर्यंत वाहतूक आणि दळणवळणाचे मार्ग अजूनही तेवढ्या प्रमाणावर ठिकाणावर आलेले नाहीयेत. याच्या मधल्या फरकामुळे जे काय मागणी वाढेल, जी काय महागाई वाढेल, त्याला नियंत्रणात आणणं हा आत्ताच्या आरबीआयच्या समोरचा एक फार मोठा धोका आहे, एक ती जोखीम आहे. आणि अनेक साऱ्या उत्पादकांना मागच्या 2 वर्षामध्ये जो काय तोटा भरून काढायचा आहे तो एक आहे. आणि कुठल्याही अर्थव्यवस्थेमध्ये मुळात मुद्रा समिती हे अजून एक मोठं काम करत असते, की जोखमीचं व्हॅल्युएशन, जोखमीसाठी किती दर द्यायचा. जगातल्या अनेक साऱ्या सेंट्रल बँकांनी त्यांचं बॅलन्स शीट हे एका अर्थाने टूल म्हणून वापरलं कोरोनाशी लढण्यासाठी. त्यांनी त्यांचे व्याजदर जवळपास 0 करवले, नवीन चलन छापणं सुरू केलं आणि पैशाचा पुरवठा चालू झाला. आपल्याकडे ते झालं नाही, परंतु जगभरामध्ये जोखमीचा जे काय व्हॅल्यू केली जात होती, जोखमीला दिला जाणारा जो काय व्याजदर होता तो खूप कमी झाला आणि त्याच्यामुळे जगभरामध्ये मोठ्या प्रमाणावर महागाई वाढली. आता येणाऱ्या काही काळामध्ये जगभरच्या अर्थव्यवस्था त्यांचे व्याजदर वाढवण्याची शक्यता आहे आणि तसाच काही संदेश भारतातही दिसण्याची शक्यता आहे. आत्मनिर्भर भारत हा जागतिक पातळीवर महासत्ता बनवण्यासाठी तयार व्हायचा असेल तर सर्व घटकांनी एकत्र येणं अपरिहार्य आहे. भारतीय अर्थविश्वात HDFC सारख्या कंपन्यांनी मिळवलेला विश्वास हा भारतीय कंपन्यांच्या बाबतीत जागतिक पातळीवर परावर्तित झाला तर समृद्ध भारताचं स्वप्न पूर्ण होणं फार दूर नसेल. याबरोबरच आजचा अर्थविशेष कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागानं हा कार्यक्रम सादर केला होता. सादरकर्त्या सरस्वती गोळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन विनोद देशपांडे, निवेदन प्रज्ञा जांभेकर.